योगी पावन मनाचा योगी पावन मनाचा योगी पावन मनाचा अपराध जनाचा अपराध जनाचा अपराध जनाचा हे अपराध जनाचा अपराध जनाचा हे अपराध जनाचा योगी पावन मनाचा योगी पावन संकीर्तन सेवेतील पहिली चाल हरिभक्तीपरायण राजेंद्रजी महाराज सदगीर, हरिभक्तीपरायण प्रभुंजी महाराज पांडे, मृदंगावर साथ करतील संगीत अलंकार संकेतजी महाराज आरोटे,
संगीत विशारद हरिभक्तीपरायण राज्य महाराज पापड, आपल्या अकोले तालुक्याचं भूषण, संगीत अलंकार कुलदीपजी निवासकर सर. या संपूर्ण कार्यक्रमाचं लाईव्ह चित्रीकरण आदरणीय परीक्षितजी डोगरे आणि माऊली साबळे, याच अमोलजी साबळे, आमचे मित्र विकासराव वागचौरे बरकतपूर. योगी पावन मनाचा, योगी पावन मनाचा, योगी पावन मनाचा, योगी जनाचा विश्वरागे आहे बंदी, विश्वरागे आहे बंदी. साहे अपराध जनाचा, साहे अपराध जनाचा विश्वरागे झाले बने, विश्वरागे झाले बने. योगी पावन मनाचा, योगी पावन मनाचा, योगी पावन मनाचा, योगी पावन मनाचा. साहे अपराध जनाचा, साहे अपराध जनाचा विश्वरागे झाले बंदी, विश्वरागे झाले बंदी. साहे अपराध जनाचा, साहे अपराध जनाचा विश्वरागे झाले बंदी.
सुखे भावे पानी संते सुखे भावे पानी भावे पानी भावे पानी संते सुखे भावे पानी संते सुखे भावे पानी संते सुखे भावे पानी भावे पानी भावे पानी भावे पानी भावे पानी संते सुखे संते सुखे भावे पानी संते सुखे भावे 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 पानी संते सुखे Hare Vithala
योगी पावन मनाचा, योगी पावन मनाचा, साहे अपराध जनाचा, विश्वरागे झाले वन्ही, संती सुखे भावे पाणी, शब्द शस्त्रे झाले क्लेश, संती मानावा उपदेश, शब्द शस्त्रे झाले क्लेश, संती मानावा उपदेश, विश्वपट ब्रह्मदुरा ताटी उघडा ज्ञानेश्वरा, विश्वपट ब्रह्मदोरा ताटी उघडा ज्ञानेश्वरा, विश्वरागे झाले वन्ही, संती सुखे भावे पाणी, विभुंबेनुनादं चरंतं दुरंतं, स्वयं लीलया गोपवेशं दधानं, गवामृंदकानंदनं चारुहासं, परब्रह्मलिंगं भजे पांडुरंगं, पांडुरंगा करू प्रथम नमन, दुसरे चरणा संतांची या, गदा शंख चक्रादि भिरभावितांगं, चिदानंद संलक्ष नाट्य स्वरूपं, यमादेष्ट भेदांग योग प्रवीणं, समाधिस्थ मूर्तिं भजे ज्ञानदेवं, लोकाभिरामं रणरंग धीरं, राजीवनेत्रं रघुवंशनाथं, कारुण्यरूपं करुणाकरन्तं, श्रीरामचन्द्रं शरणं प्रपद्ये, कर्पूरगौरं करुणावतारं, संसारसारं भुजगेन्द्रहारं, सदा वसन्तं हृदयारविन्दे, भवं भवानी सहितं नमामि, मनोजवं मारुततुल्यवेगं, जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं, वातात्मजं वानरयूथमुख्यं, श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये, श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये, निवृत्तीनाथांचे चरण, निवृत्तीनाथांचे चरणी, निवृत्तीनाथांचे चरणी, शरण एका जनार्दनी, शरण एका जनार्दनी, शरण एका जनार्दनी, शरण एका जनार्दनी, निवृत्तीनाथांचे चरणी, शरण एका जनार्दनी, शरण एका जनार्दनी, शरण एका जनार्दनी, निवृत्तीनाथांचे चरणी, शरण एका जनार्दनी, शरण एका जनार्दनी, शरण एका जनार्दनी. योगी पावन मनाचा, साहे अपराध जनाचा, विश्वरागे झाले वन्ही, संती सुखे भावी पाणी. वारकरी संप्रदायातील महिला संत मांदियाळीपैकी एक प्रसिद्ध संत ज्ञानेश्वर महाराज, सोपान काका निवृत्तीनाथ महाराज यांच्या छोट्या भगिनी बहीण अर्थात श्री मुक्ताबाई महाराज यांचा एक प्रसिद्ध असा मोठ्या भावाला, वडील बंधूला, विश्वमाऊली ज्ञानेश्वर महाराजांना काही शिकवणारा, काही सांगणारा, काही उपदेश करणारा अभंग आजच्या या कीर्तन निरूपणाच्या साठी मी तुमच्या समोर मांडला आहे. श्री मुक्ताबाई महाराज प्रस्तुत अभंगातून माऊलींना असं म्हणतात, माऊली, जग आपल्याला संत म्हणतं, आपण संत कुळात जन्माला आलो, तुम्ही तर फार पावन मनाचे संत आहात, योगी आहात. लोकांनी अपराध सहन केले, एवढं रागाला यायचं कारण काय? लोकांनी अपराध सहन करावे आणि आपण ते सहन करावे, हा साधूचा धर्म आहे. योगी पावन मनाचा, साहे अपराध जनाचा, जगाने भडका व्हावं, अग्नी व्हावं, पेट घ्यावा, साधूने मात्र भडका, अग्नी, वन्ही, पेट शांत करणारं पाणी व्हावं. संती सुखे व्हावे पाणी, जगाने कठोर शब्द वापरावे
आणि आपण मात्र ते कठोर शब्द आपल्या भल्यासाठी आहेत, आपल्या चांगल्यासाठी आहेत अशी भावना करावी. शब्द शस्त्रे झाले क्लेश, संती मानावा उपदेश. जगाने माया दाखवावी, आपण मात्र मायेतलं ब्रह्म पाहावं, देव पाहावा. विश्वपट ब्रह्मदोरा ताटी उघडा, ज्ञानेश्वरा माऊली राग सोडा, दरवाजा उघडा बाहेर या. जगत कल्याणासाठी तुमची आवश्यकता आहे. अशी छोटी बहीण मोठ्या भावाला विनंती करते, म्हणाल तर उपदेश करते, म्हणाल तर शिकवण देते, म्हणाल तर मोठ्या भावाची कान उघडणी करते. असा एक ताटी या प्रकरणातला मोठा गोड अभंग आजच्या या कीर्तन निरूपणासाठी मी तुमच्यासमोर मांडला आहे. पहिल्या दिवशी हा अभंग मी निवडलाय, जरा नियम मोडलाय, तो जाणून मोडलाय. कारण मी विचार केला, मी जेव्हा अभंग निवडत होतो तेव्हा फक्त एक पोरं बसलेली होती माझ्यासमोर. हरी तुझे नाम गाईना अखंड अभंग डोक्यात होता. म्हटलं हे पोरं विचार करत आमच्या डोक्याला काय ताप आहे गड्या, तुमचा ठीक आहे बा पहिल्या दिवसाचा नियम नामपर, ते आमच्या डोक्याला काय ताप आहे. म्हणून मी हा अभंग जाणून अगदी बुद्धी पुरस्कर नियम मोडून, पण एक चरित्रात्मक, थोडा कथात्मक, मुलं जोडले जातील, पोरं कनेक्ट होतील, काहीतरी एखादा जरी प्रसंग त्यांच्या आठवणीत राहिला तर जीवनभराची ती त्यांची शिदोरी होईल, असा एक सोपा अभंग निवडण्याचा प्रयत्न केला आहे. कोतळेश्वर महादेवाच्या चरणी ही सेवा समर्पित करायची आहे. निमित्त सगळ्यांना माहिती आहे. आदरणीय हरिभक्तीपरायण श्री नितीन महाराज गोडसे यांच्या प्रयत्नाने, आयोजनाने, आदरणीय हरिभक्तीपरायण दत्ता महाराज भोर यांच्या मार्गदर्शनाने, साधू संतांच्या आशीर्वादाने प्रतिवर्षी हे अध्यात्म बालसंस्कार शिबिर या ठिकाणी नितीन महाराज दत्ता महाराज करत असतात. त्याला कोतुळ गावाचं फार मोठं सहकार्य आहे. ग्रामस्थ तसेच कोतुळेश्वर संस्थान यांचं फार मोठं सहकार्य आहे. त्या सहकार्याने याही वर्षी हे गोड असं शिबिर या ठिकाणी आयोजित झालेलं आहे. पहिला दिवस आहे, पण अकोले तालुक्याची सगळी साय या निमित्ताने या ठिकाणी जमली आहे. क्रीम आमचे मित्र जीवलग आदरणीय हरिभक्तीपरायण श्री दीपक महाराज देशमुख, महाराष्ट्रामध्ये त्यांनी कीर्तन क्षेत्रामध्ये मोठं नाव केलं आहे. आदरणीय दीपक महाराज या निमित्ताने उपस्थित आहेत. आदरणीय हरिभक्तीपरायण युवा कीर्तनकार श्री राजेंद्र महाराज सदगीर या निमित्ताने उपस्थित आहेत. गोड चाल त्यांनी म्हटली. आदरणीय आमचे प्रवीण महाराज पांडे या निमित्ताने उपस्थित आहेत. आदरणीय श्री सोमनाथ महाराज भोर या निमित्ताने उपस्थित आहेत. मृदंगावर श्री संकेत महाराज आरोटे, आदरणीय आमचे ज्ञानू म्हणत असतो मी त्याला, आमचा ज्ञानराज पापळ. आदरणीय हरिभक्तीपरायण आमचे नेवासकर सर उपस्थित आहे. माता भगिनी पूर्वी बांधव या शिबिराला सहकार्य करणारे, तन मन धनाचं सहकार्य, कोणी धनदान दिलं असेल, कुणाची पंगत असेल, कुणाचं अन्य काही सौजन्य असेल, कोणी इथं जार पाणी दिलं असेल, कोणी टँकरचं पाणी पुरवलं असेल, कोणी मुलांना शिकवलं असेल, कोणी मुलांना हर प्रकारची सेवा. तुमच्या प्रत्येकाची सेवा अध्यात्म असे महाराज, कुठलीच सेवा कमी नाही, कुठलीच सेवा जास्त नाही. हर प्रकारची सेवा, छोटी मोठी आपली सगळ्यांची सेवा कोतुळेश्वराच्या चरणी या शिबिराच्या निमित्ताने रुजू झाली. तुमच्या सगळ्यांच्या सेवेला, विशेषतः कोतुळ ग्रामस्थ आणि परिसर, तुमच्या सगळ्यांच्या सेवेला मी या व्यासपीठावरून सलाम करतो. विठ्ठला विठ्ठला अभंग श्री मुक्ताईंचा आहे. मुक्ताई म्हणजे माऊलींच्या भगिनी. ज्ञानेश्वर महाराजांना सगळ्यात मोठे भाऊ आहेत. सांगा पोरांनो, कोण माऊलींच्या सगळ्यात मोठ्या भावाचं नाव? बरोबर. कुठे समाधी त्यांची? निवृत्तीनाथ महाराजांची त्र्यंबकेश्वरला. त्यांचे 2 नंबर बंधू कोण? निवृत्तीनाथांचे छोटे बंधू ज्ञानेश्वर महाराज. त्यांची समाधी कुठे? आळंदीला. 3 नंबर बंधू, त्यांची समाधी कुठे? सासवड. आणि छोटी, सगळ्यात छोटी बहीण आहे त्यांना, काय नाव तिचं? त्यांची समाधी कुठे? त्यांची समाधी आहे खानदेशामध्ये मुक्ताईनगरला, मेहून. मुक्ताईनगर किंवा मेहून त्यांची समाधी. अगदी छोटीशी मुक्ताई, या 3 भावांची छोटी मुक्ताई बहीण. त्या मुक्ताईचा अभंग आज मी सेवेकरता कीर्तनासाठी निवडलाय. विश्वपट ब्रह्मदोरा
ताटी उघडा ज्ञानेश्वरा. आपल्या वडील बंधूला ती मुक्ताई काही सांगते, काही शिकवते. तसं मुक्ताईचे फार कमी अभंग आहेत. मुक्ताईचे अभंग फार कमी आहेत वारकरी संप्रदायाच्या वाङ्मयामध्ये. पण तरी सुद्धा बोलण्याचा, मुक्ताईच्या बोलण्याचा परिणाम सगळ्यात जास्त आहे. अगदी हेच सूत्र आहे बोलण्याचं. जे कमी बोलतात त्यांचं जास्त ऐकलं जातं बरं का. ज्यांचा रेडिओ कधी बंद होत नाही त्यांचं कोणीच ऐकायला तयार होत नाही. म्हणून समाज असो, संस्था असो, कुटुंब असो, तुम्ही कमी बोललं पाहिजे म्हणजे तुमचं जास्त ऐकलं जाईल. तुम्ही जास्त ऐकलं की माणसं ऐकतात पण ऐकत नाही. ऐकतात पण ऐकत नाही. ऐकून घेतात पण ऐकून घेत नाही. फक्त कानाने ऐकतात, अंमलबजावणी होत नाही. कमी शब्दांमध्ये अल्पाक्षरम असंदिग्धम सारवत विश्वतो मुखम अस्तोभ मनवंद्यंच सूत्रम सूत्रे विदो विदुः. आदरणीय दत्ता महाराज आणि मी एका संस्थेचं आहे. ते माझ्या आधी फार ज्येष्ठ आहेत. पण आम्हा दोघांनाही ज्यांनी ज्ञानेश्वरी शिकवली ते वैकुंठवासी विठ्ठल महाराज घुले यांचं एक वाक्य फार सुंदर आहे, आठवणीत ठेवा. विठ्ठल बाबा असं म्हणायचे, संतांच्या बोलण्याची 2 वैशिष्ट्ये आहेत. ते गरजेच्या वेळीच बोलतात आणि गरजे इतकंच बोलतात. गरजेच्या आपलं म्हणजे कधीही आणि अनलिमिटेड टॉक टाइम. किती बोलायचं म्हणजे काय झालं का मतच द्यायचं. कोणी गाडीहून पडला का, मी म्हणत होतो हा पडणार आहे, त्याला एक्सरे तर होऊ दे, त्याच्या हाडांचा हिशोब होऊ दे, थांब थोडा थांब झाला. निवडणुकीत कोणी पडलं, मी म्हणणार होतो ही शीट जाणार आहे, थांब थोडं 4 जूनची वाट तर पहा, काय होतं कळेल की. एवढी काय घाई. बोलण्याची अनिवार्य ओढ माणसाला आहे. पण तरी सुद्धा जी माणसं कमी बोलली त्यांचं जास्त ऐकलं जातं. म्हणून तर कमी बोलले संत, म्हणून तर त्या शब्दांना अमृत वचन म्हटलं गेलं. महाराज आली मुखवाटा अमृत वचने, आली मुखवाटा अमृत वचने, आली मुखवाटा अमृत वचने, आली मुखवाटा अमृत मुक्ताई महाराजांच्या बोलण्याचं वैशिष्ट्य असं आहे की त्यांचे अभंग कमी आहेत, पण कमी अभंगांमधून खूप खोलवर परिणाम वारकरी संप्रदायावर झालाय, अखिल विश्वावर झालाय. विशेषतः वारकऱ्यांवर मुक्ताईच्या बोलण्याचा परिणाम खूप मोठा आहे. एकच वाक्य मुक्ताईचं, पण मनुष्य जीवन बदलून टाकलंय त्यांनी. एखाद्याच्या पुढे मुक्ताईने एकच वाक्य बोलावं आणि त्याचं जीवन बदलून जावं. श्री चांगदेव महाराज माऊलींकडे राहत होते. 65 ओव्यांचा अर्थ समजून घेत होते. चांगदेव 65 म्हणतो आपण त्याला. आपली भारतीय परंपरा आहे, गुरुला ट्युशनला नाही बोलवायचं, गुरुकडे जायचं. संस्कार म्हणजे हे संस्कार शिबिर म्हणजे काय, त्यांना नाही बोलवायचं, आपण त्यांच्याकडे जायचं. कोतळेश्वराची सेवा करायची, तिथं राहायचं. तनु मनू जीवे चरणासी लागावे, अगरवता करावे दास्य सकळ. गुरुकडे जायचं, गुरुग्रही राहायचं. तद्विधी प्रणिपातेन परिप्रश्नेन सेवया उपदेक्षन्ति ते ज्ञानम ज्ञानिनस्तत्वदर्शिनाः. काय असतं माहिती का पोरांनो, तुम्हाला आता घर सोडून इथं आल्यावर वाईट वाटतं. एक तर मोबाईल भेटत नाही, आहे की नाही. सगळ्यात महत्वाची अडचण मोबाईल नाही. म्हणून कार्टून नाही, काय छोटा भीम मोठा भीम मधला भीम तो नाही. पण फार दिवस आनंदाचे असतात बरं का. हे दिवस जे असतात ना, गुरुच्या घरी राहायचं, गुरुकडून शिकायचं, फार आनंदाचे दिवस असतात. कालांतराने याची गोडी
तुम्ही शिबिर संपून जेव्हा घरी जाल तेव्हा तुम्हाला इथली आठवण येईल. मग चांगदेव महाराज गुरुग्रही राहायचे, माऊलींकडे राहायचे, सेवा करायची. एके दिवशी त्यांना दिसलं की सरपण संपलंय, इंधन संपलंय, जळण संपलंय. गेले जंगलामध्ये, रानामध्ये 2 मुळ्या तयार केल्या सरपणाच्या आणि आले, झोपडीमध्ये शिरले. आतमध्ये मुक्ताई आंघोळ करत होत्या. छोटीशी मुलगी 8 वर्षांची आंघोळ करते. पटकन त्या मुळ्या आतमध्ये फेकल्या. 1400 वर्षाचा जख्ख म्हातारा चांगा 8 वर्षाची मुलगी आंघोळ करत होती म्हणून संकोचून बाहेर गेला. तर 8 वर्षाच्या मुलीने मुक्ताईने सांगितलं, चांगा का बाहेर गेलास? म्हणले, तुम्ही आंघोळ करताय, मी कसं काय आतमध्ये येणार? असं मग माझा दादा ज्ञानादादा आंघोळ करत असतो तेव्हा तू बरा आतमध्ये येतो. म्हटले, अहो तुम्ही स्त्री आहात आणि मी पुरुष आहे. ज्ञानादादा तुमचा तो पुरुष आहे, तुम्ही मात्र स्त्री आहात. मुक्ताई कडाडल्या. सांगा किती वर्षाचा आहे तू? म्हटले, मी 1400 वर्षांचा आहे. मग तू कितीही जग, पण मी तुला सांगते तुझं 1400 वर्षांचं जगलेलं आयुष्य फुकट आहे. तुला काहीच कळालं नाही इतक्या वर्षामध्ये. विनोबा भावेंचं एक वाक्य. विनोबा भावे असं म्हणतात की ज्या दिवशी, ज्या आयुष्यात, ज्या वर्षामध्ये तुम्हाला काही कळालं नाही, तुम्ही काही ज्ञान ग्रहण केलं नाही, तुम्ही काही चांगले शिकले नाही, तो दिवस, तो महिना, ते वर्ष आयुष्याच्या बेरजेत धरायचं नाही. नुसतं जगलं म्हणजे आयुष्य वाढत असतं का? अजिबात नाही, अजिबात नाही, बिलकुलच नाही. विनोबा भावे असं म्हणतात की ज्या दिवशी तुम्ही एखाद्या म्हातारीच्या गवताच्या ओझ्याला उचलण्यासाठी मदतीचा हात दिला नाही, तो दिवस सुद्धा व्यर्थ आहे, उपयोगच नाही त्या दिवसाचा. चांगा जग तुला कितीही मोठा म्हणेन, पण मुक्ता सांगते तू 1400 वर्षांचा आहे, पण फुकट आहे तुझं अवघं जगणं, फुकट आहे. अरे चांगा, तुला माझ्यातली स्त्री पटकन दिसली रे. मी 8 वर्षाची पोरगी, तू 1400 वर्षांचा. तुला माझ्यातली स्त्री पटकन दिसली, माझ्यातला देव तुला दिसला नाही. किती विषारी डोळे आहेत तुझे, किती विकारी डोळे आहेत तुझे, किती वरवर पाहतोस, किती वरवर पाहतोस. सांगा, मी सांगते तू जगलेला फुकट आहे. तर तेवढ्या बोलण्याने चांगदेव महाराजांचं आयुष्य बदललं. चांगदेव महाराज मुक्ताईच्या पोटी जन्माला आले तेवढ्या बोलण्याने. चांगदेव म्हणे आजी आई जन्मालो, चांगदेव म्हणे आजी जन्मालो, गुरुपुत्र झालो मुक्ताईचा, गुरुपुत्र झालो मुक्ताईचा. पुत्र झालो मुक्ताईचा. सांग देव म्हणे आजी जन्मा आलो. एवढ्याशा बोलण्याने जीवन घडवण्याची ताकद आहे मुक्ताईची. पण कोणाला शंका येईल का? ज्याला अभंग सांगते तो मोठा भाऊ आहे असं चालतं का? मोठ्याला सांगणं, मोठ्याला उपदेश करणं, त्याचं उत्तर असं आहे की चालतं. अधिकार जर असेल तर मोठ्याला उपदेश भारतीय संस्कृतीने स्वीकारलाय. अधिकार जर असेल तर. महाभारतामध्ये एक कथा आहे, फार सुंदर कथा आहे. कौशिक नावाचे ऋषी झाडाच्या बुंध्याला तपस्याला बसले. कौशिक नावाचे ऋषी, बगळी बसलेली होती झाडावर, तिने विष्ठा टाकली. ते त्या कौशिक ऋषींच्या
खांद्यावर पडली. तर त्यांना राग आला की हिला काही कळत नाही का या बगळीला. रागाने पाहिलं तर ती बगळी जळून भस्मच झाली, राखच झाली तिची. यांना बरं वाटलं की आपल्या डोळ्यात ताकद आहे. दुपार झाली, भिक्षासाठी झोळी घेतली, गावात गेले. भिक्षामदेही असा आवाज दिला. ज्या घरासमोर आवाज दिला ती बाई आजारी पतीला औषध पाणी, दवा पाणी देत होती. थोडा उशीर झाला आणि हे थोडे टॉप गिअरला होते थोडेसे. बगळी जळून पीक पिरियडला होते जराशे. तर त्या बगळी जळून भस्म झाली होती. तर हे काय त्याच्यातून खाली उतरायला तयारच नव्हती. ती बाई थोड्या वेळाने भाकरी घेऊन आली तर तिच्याकडे रागाने पाहिलं जसं बगळीकडे पाहिलं होतं. तर त्या बाईने सांगितलं, ऋषी डोळे आवरून घ्या, जळून जायला मी काही ती रानातली बगळी नाही. पंचरच झाली की बगळी तर काही राहिली नाही आणि मी तर काही सांगितलं नाही. तिसरा तर कोणी नव्हता. मोठी माणसं चुकत नाही असं नाही, फक्त ते स्वारी म्हणतात बरं का. मोठी माणसं चुकत नाही असं नाही, फक्त ते स्वारी म्हणतात. आणि आपलं असं आहे की रेटवायचं काम शेवटपर्यंत. मी कसा बरोबर होतो. काय नवरा बायको घरी आले, ओट्यावर अंधार होता. बायकोकडे चावी होती, तिने ती चावी काढली, कुलपाट टाकली, असं फिरव ते उघडीना. 5 मिनिटं झाली. शेवटी नवऱ्याने काहीतरी मदत करावी म्हणून मोबाईलची टॉर्च बॅटरी चालू केली, ती धरली. अशी मदत बा, आता तुका म्हणी सत्य कर्मा व्हावी सहाय्य, काहीतरी मदत करायची. ते असा मोबाईल धरला त्याने. तिने असं फिरव ती उघडीनाच कुलूप. शेवटी 10 मिनिटं झाली, 15 मिनिटं झाली. शेवटी नवऱ्याने तिला सांगितलं, जरा चावी माझ्याकडे देते का. तिने चावी नवऱ्याकडे दिली. त्याच्या हातात मोबाईल होता, त्याने मोबाईल तिच्या हातात दिला. तिने ते मोबाईल लाईट धरला असं आणि त्याने ती चावी घेतली, त्या कुलपात टाकली, फिरवली, ते उघडलं. पहिल्याच सेकंदाला उघडलं. त्याने बायकोकडे पाहिलं तर बायकोने माघार नाही घेतली. तिने सांगितलं, असा लाईट धरायचा असतो मग कुलूप खोलत असतो. कसा धराल म्हणले, असाच धरी, असाच धरी. मोठी माणसं चुकत नाही असं नाही बरं का. ते सॉरी म्हणतात, चुकलो म्हणतात. मी तवा नाथ अपराधी, कर्महीन मती मंद बुद्धी, तुझ म्या आठविले नाही कर. वाचे कृपानिधी माय बाप, नाही ऐकिले गाईले गीत, धरिली लाज सांडिले हित. नावडे पुराण बैसले संत, केली बहुत परनिदा. मी चुकलो देवा, मी चांडाळ मी तव अल्पमतीहीन. पटकन पाया पडले की खरंच मी चुकलो गड्या माऊली. पण ही सिद्धी कुठे मिळते, तुम्हाला कसं काय कळलं. तिने सांगितलं, मी आजारी पतीची सेवा करते, मला तुम्हाला प्रवचन करायला देत बसायला वेळ नाही. तुम्ही गावात जाता का, एक वैश्य तुळाधार दुकानदार आहे, तो तुम्हाला काही सांगू शकेल. हे गावात निघालेच होते, शोधतच होते त्याला, की त्या वैश्य तुळाधार दुकानदारानेच आवाज दिला, ऋषी मीच वैश्य तुळाधार, तुम्ही मलाच शोधताय. म्हणले काय कमाल आहे, गावाची कमाल आहे मोठी. यांनाही माहिती की मी यांच्याकडे चाललोय. कथा फार मोठी आहे. शेवटी त्याने त्याच्याकडे पाठवलं. त्या वैश्य तुळाधाराने सांगितलं, तू जंगलात जा ऋषी, तुम्ही जंगलात जा आणि तिथे एक धर्मव्याध नावाचा शिकारी आहे. शिकारी, त्याच्याकडून तुम्हाला उपदेश घ्यावा लागेल. त्या शिकाऱ्याने सांगितलंय, धर्मव्याध नावाच्या शिकाऱ्याने सांगितलंय आणि कौशिक नावाच्या ऋषीने ऐकलंय. त्याला महाभारतामध्ये धर्मव्याध गीता असं म्हणतात. जर अधिकार असेल तर भारतीय संस्कृतीने छोट्याचा उपदेश मान्य केलाय, फक्त सांगणाऱ्याचा अधिकार पाहिजे. विठ्ठला विश्वमाऊली ज्ञानेश्वर महाराजांना छोटी बहीण चिमुरडी मुक्ताई म्हणतो आपण चरित्राच्या दृष्टीने. एवढीशी मुक्ताई, पण माऊलींना काही सांगते, काही शिकवते, काही उपदेश करते. अभंगाच्या पहिल्या चरणात योगी पावळ मनाचा, योगी पावळ मनाचा, योगी पावळ मनाचा, योगी पावळ मनाचा, मनाचा योगी पावळ मनाचा, योगी पावळ मनाचा.
विठ्ठलराग झाले विठ्ठलराग स्वरात एकदम 100% स्वरात. योगी पावन मनाचा साहे अपराध जनाचा. कथा माहिती आहे सगळ्यांनी, पोरांसाठी सांगतो. काही अभंग असे असतात बरं का वारकरी संप्रदायामध्ये की जे फक्त आपल्याला तत्वज्ञान सांगतात. तत्वज्ञान, जगावं कसं, वागावं कसं, जगत कशासाठी आहे, जीव कशासाठी आहे, जगताचा जीवाचा भेद, जीवाचा जडाचा, तत्वज्ञान सांगणारे अभंग आहेत. काही व्यवहार सांगणारे अभंग आहेत. पण काही अभंग मात्र तत्वज्ञान, व्यवहार, जगणं, वागणं सांगतातच, पण त्याच सोबत तो अभंग उच्चारला की संत जीवनातला एखादा प्रसंग डोळ्यासमोर आणून ठेवतात. उदाहरण सांगतो मी, समचरण दृष्टी अभंग आहे, त्याच्याशी जोडलेली काही कथा नाही. तो अभंग घ्यावा, सोडवावा आपल्या बुद्धीने. पण मात्र एक अभंग आहे, आम्ही तेने सुखी मना विठ्ठल विठ्ठल मुखी एर तुमचे बीत धन वित धन एर तुमचे बीत धन. हा अभंग संत कशाने सुखी होतात हे सांगणार आहे. पण तत्पूर्वी त्याची पार्श्वभूमी सांगावी लागते, सांगितली जाते की छत्रपती शिवाजी महाराजांनी नजराणा पाठवला जगद्गुरु तुकाराम महाराजांना. तुकाराम महाराजांनी सादर आदरासहित तो नजराणा परत केला की राजे हे नकोय मला, हे नकोय, मी सुखी होईल जगाने नामस्मरण केलं तर. आम्ही तेने सुखी म्हणजे काही अभंग आणि कथा एक रूप झाल्या. उदाहरणार्थ जाई व तू माते नकरी सायास हा अभंग म्हटला की कथा डोळ्यासमोर येते. तुकाराम महाराज भंडाऱ्यावर आहे आणि विसोबाने त्या मंबाजीने पाठवलेली ती मंजुळा नावाची स्त्री येते, तुकाराम महाराजांकडे विषयाची याचना करते आणि तुकाराम महाराज म्हणतात की माऊली तू परत जा, मी तसा नाही. जाई व तू माते हा आजचा आपण सेवेकरता निवडलेला अभंग सुद्धा स्वतंत्र अभंग नाही, याच्याशी जोडलेली संत जीवनातली कथा आहे, माऊलींच्या जीवनातली कथा आहे. त्याला ताटीचा प्रसंग असं म्हणतात. विश्वमाऊली ज्ञानेश्वर महाराजांचे मोठे बंधू निवृत्तीनाथ महाराज, ज्यांची समाधी कुठं म्हटले तुम्ही पोरांनो, कुठं म्हटले निवृत्तीनाथ महाराजांची समाधी? त्र्यंबकेश्वरला. ते निवृत्तीनाथ महाराज आणि त्यांची 3 छोटी भावंड आळंदीला सिद्धबेटात राहत होती. चिंचेचं झाड आणि त्याच्या आश्रयाला असणारी झोपडी, भिक्षा मागून जगायचं. कोरान्न आणण्यासाठी म्हणून निवृत्तीनाथ महाराज आळंदीत गेले. प्रत्येक घरासमोर गुढ्या उभारलेल्या दिसल्या, रांगोळ्या काढलेल्या दिसल्या. लगेच लक्षात आलं की गुढीपाडवा आहे. सणाच्या पण दिवशी भिक्षाच मागायची का? डोळ्याच्या कडा पाणावल्या. आईची आठवण आली. आई असती तर पुरणपोळ्याचं नैवेद्य करून खाऊ घातला असता. आज नाही भिक्षा मागायची म्हणून झोळी खांद्यावर टाकली, आळंदीकडे पाठ केली, सिद्धबेटात निघाले. खूप रडावं वाटलं बरं का. आणि असं वाटलं की मी रडलो तर मुक्ताच सैरबैर होईल, मी रडलो तर सोपाना कावरा बावरा होईल, मी रडलो तर नाना दादा उदास होईल. आपण मोठे आहोत, आपण रडता कामा नये. मोठ्याचं जीवन दुरून चांगलं दिसतं. एरवी मोठेपण हे काटेरी मुकुट आहे, मुकुटच आहे पण काटेरी मुकुट. जयांगी मोठेपण तया यातना कठीण, लहानपण देगा देवा. लहानपण देगा देवा, लहानपण देगा देवा, लहानपण देगा देवा. साखरेचा रवा, मुंगी साखरेचा रवा, लहानपण देगा देवा, लहानपण देगा देवा देवा. ऐरावत रत्न थोर त्यासी अंकुशाचा मार, तुका म्हणे जाण
व्हावे लहानाहूनी लहान, लहानपण दे गा देवा. मोठ्याला रडण्याची परवानगी नाही, मोठ्याला दुःख व्यक्त करण्याची परवानगी नाही. मोठ्याने उन्हात राहायचं. कल्पना करा की इतकं ऊन पडलंय, ऊन लागलं की आपण झाडाच्या सावलीला जातो, नाही का? झाडाला नाही का ऊन लागत बरं? मग त्याने कोणाच्या सावलीत जायचं? नाही नाही, त्याने उन्हात राहायचं. त्याला उंच वाढल्याची शिक्षा आहे, मोठं झाल्याची त्याला शिक्षा आहे. त्याने उन्हात राहायचं. जयांगी मोठेपण तया यातना कठीण. किंवा असं म्हणता येईल की ज्याला उन्हात राहण्याची तयारी आहे त्यानेच उंच वाढावं, नाही का? त्यानेच उंच वाढावं, त्यालाच तो उंच वाढण्याचा अधिकार आहे. नाही तर फार उंच व्हायचं आणि सावली शोधायची, असं नाही चालणार. मग लहानपण देगा देवा. डोळ्यातल्या अश्रूंना ज्ञानेश्वर निवृत्तीनाथ महाराजांनी सांगितलं होतं की तुम्ही बाहेर यायचं नाही. दम दिला अश्रूंना, मुक्ता सैरबैर होईल म्हणून तुम्ही बाहेर यायचं नाही. पण उदासपणा कुठं लपतो का? झोपडी समोर गेले, चिंचाचं झाड आहे, रिकामी झोळी बाजूला ठेवली. एक लेखक आहेत गोपाळ निळकंठ दांडेकर. पोरांनो लक्षात ठेवा, आळंदीला गेलात तुम्ही आई वडिलांसोबत की सांगायचं पप्पांना मम्मीला की मला एक पुस्तक घेऊन दे. महाराजांनी सांगितलंय शिबिरातल्या कीर्तनकारांनी. त्या पुस्तकाचं नाव 5 संत चरित्र. काय नाव? 5 संत चरित्र. आणि लेखक आहेत गोनी दांडेकर. गोनी म्हणजे कांद्याची नाही, त्याचा लॉंग फॉर्म गोपाळ निळकंठ दांडेकर. गोपाळ त्यांचं ते पुस्तक आहे 5 संत चरित्र. फार सोप्या भाषेत आहेत, फार सोप्या भाषेत. त्यांनी असं लिहिलंय त्या गोपाळ निळकंठ दांडेकरांनी. चिंचेचं झाड, निवृत्तीनाथ महाराज बसले, शून्याकडे नजर लावली. मुक्ताई समोर आली, खांद्यावर हात ठेवला. दादा, एवढा नाराज निराश तुला कधी पाहिलं नाही रे. कुणी बोललं का रे? नकारार्थी मान डोलावली. कारण बोलायचं तर हुंदका फुटेल, बोलायचं तर अश्रू येतील. फक्त नकारार्थी मान डोलावली. दादा, कुणाची आठवण आली का रे? नकारार्थी मान डोलावली. दादा, आईची आठवण आली का रे? मग मात्र डोळ्यातल्या अश्रूंनी निवृत्तीनाथ महाराजांचा आदेश मोडला. घळकन डोळ्याच्या खाली उघडली, जमिनीवर अश्रू पडले, उरात कालवा कालव झाली. मुक्ताईने मिठी मारली मोठ्या भावाला. दादा, तुला रडताना आयुष्यात पहिल्यांदा पाहते. आईची आठवण आली ना? खरं बोल. म्हटले हो. आजच का रे आली? म्हटले गावात गेलो होतो मुक्ते. प्रत्येक घरासमोर गुढ्या उभारलेल्या होत्या, रांगोळ्या काढलेल्या होत्या. आज गाई घरी असती तर पुरणपोळ्याचा नैवेद्य झाला असता, मांडे करून खाऊ घातले असते. म्हटले दादा, तुला आई देऊ शकत नाही, पण मांडे करून खाऊ घालणं काही अवघड नाही. निवृत्तीनाथ दादांनी पहिल्यांदा मन मोकळं केलं. मुक्ते, या रस्त्याकडे मी सारखा पाहतो, तू विचारते की का पाहतोस, का पाहतोस, काय पाहतोस? तर तुला मी सांग का? टाळत आलो पण आज सांगतो. या रस्त्याने गेले आपले आई वडील. मी पाहत होतो, थांबवत होतो, पण नाही थांबले. जबाबदारी टाकली तुमच्या तिघांची माझ्यावर. माझी आपली वेडी आशा आहे की याच रस्त्याने गेलेले आई वडील कधीतरी याच रस्त्याने परत येतील. पण मन म्हणतं नाही येणार, शब्दाचे पक्के होते. मन म्हणतं नाही होणार, संकल्पाचे पक्के होते. तर मुक्ताईने नाना दादाला सांगितलं, दादा, मांडे भाजण्यासाठी खापर मातीचं खानदेशात असतं, ते घेऊन या मांडे भाजण्यासाठी. पोळी, मांडे म्हणजे पोळीचा मोठा प्रकार, ते घेऊन या. माऊली आळंदीमध्ये गेले, खापर मागत हिंडले, नाही मिळालं. विसोबाने ते मिळू दिलं नाही, विसोबाने ते मिळू दिले नाही. मला एका पोराने प्रश्न विचारला होता, पुण्यात ताथवडे गाव आहे, तिथल्या एका पोराने, महाराज, हे प्रत्येक संताच्या जीवनात त्रास देणारे कोणीतरी दृष्ट असतात. मला तुम्हाला प्रश्न विचारायचा आहे की हे दृष्ट संतांना त्रास का देतात? मला उत्तरच नाही देता आलं गड्या. का देतात, काय उत्तर आहे त्याला? पण मी त्याचा नंबर घेतला होता. मी त्याला 2 दिवसांनी फोन केला आणि म्हटलो, पोरा, काही प्रश्नांना उत्तर नाही, उत्तरच नाही. उद्या जर कधी माशांना वाचा फुटली आणि त्यांनी जर मासे मारायला विचारलं काय दोष आहे आमचा, तो काय उत्तर देईल होतं? उद्या जर कधी त्या हरिणाला वाचा फुटली आणि ते हरिण जर म्हटलं का आम्हाला मारतो, काय दोष आहे आमचा, त्या व्याधाला जर विचारला त्यांनी प्रश्न, उत्तर नाही महाराज. तसं जर संतांनी विचारलं, कधी विचारणार नाहीत ते, पण जर कधी विचारलं त्यांना, दृष्टांना जर विचारलं काय दोष आहे आमचा, तर उत्तर नाही महाराज, उत्तरच नाही.
विसोबाने का त्रास द्यावा 4 जणांना माऊलींना माहिती नाही. मंबाजीने का तुकाराम महाराजांना त्रास द्यावा माहिती नाही. उत्तरच नाही, फक्त प्रश्न शिल्लक आहे. विसोबाने त्रास दिला हे मात्र सत्य आहे, ऐतिहासिक सत्य आहे. गळाभर पाण्यात माऊली उतरले, पलीकडे गेले. छोटंसं गाव आहे चरोली, तिथून खापर मिळालं. गळाभर पाण्यात उतरले, पोहत अलीकडे आले. दादाला पुरणपोळी करून खाऊ घालणार, त्यासाठी खापर. विसोबा वाट पाहत होता. हिसकवून घेतलं आणि दगडावर आपटून दिलं. ठिकऱ्या ठिकऱ्या झाल्या. माऊलींनी प्रश्न विचारले होते, का विसोबा, आम्हाला तुम्ही समाजात येण्याचा अधिकार दिला नाही, उपनयनाचा अधिकार दिला नाही, तुमच्यात मिसळण्याचा अधिकार दिला नाही. माझ्या दादाला गोडधोड खाऊ वाटलं, तोही अधिकार नाही का? विसोबाच्या जिभेला धार चढली. त्यांनी सांगितलं होतं, मला आता असं वाटतं की तुम्हा 4घांना जगण्याचा अधिकार नाही. कोणी उकळतं शिस कानात होता, इतकं दुःख झालं. माऊली विचार करतात की आकाशात उडणारे पक्षी आहेत, त्यांना जगण्याचा अधिकार आहे, आम्हाला नाही, मुक्तीला नाही, निवृत्तीला नाही. सरपटणारे बिना पायाचे, 8 पायाचे, 16 पायाचे, 32 पायाचे किडे, मुंग्या, सगळ्यांना जगण्याचा अधिकार आहे. जगण्याचा अधिकार फक्त हा पंडित म्हणतो विसोबा, हा शास्त्री अध्ययन केलेला हा म्हणतो की जगण्याचा अधिकार फक्त आम्हा 4घांना नाही. आम्ही काय केलंय? समाजाचं असं काय बिनसवलंय आम्ही? हा आम्ही सांगतो बा पांडुरंगाची भक्ती करा, आम्ही सांगतो नामस्मरण करा, आम्ही सांगतो सद्विचाराने जगा. हा आमचा दोष आहे का? का समाजात यायचं? का यांना तरी चांगला मार्ग दाखवायचा? इतकं जर समाजाला आपलं जगणं खुपत असेल, टोचत असेल, बोचत असेल, सण होत नसेल, तर यांना तरी का चांगलं सांगायचं? आपण नाही चांगलं सांगायचं. एकटा परमार्थ करू, आपला परमार्थ करू. त्या दिवशी माऊली संतत्वाकडून साधुत्वाकडे आली. साधुत्व वेगळं बरं. साधुत्व म्हणजे स्वतःचा परमार्थ स्वतः करायचं. संतत्व म्हणजे जगाला घेऊन परमार्थ करायचं. संतत्वाकडून साधुत्वाकडे येणारी माऊली त्या दिवशी पळत गेले, सिद्ध बेटात गेले. झोपडीचा दरवाजा, ताटी म्हणतात त्याला, बंद केली. कोपऱ्यात गेली आणि अश्रूंना वाट मोकळी करून दिली. रडायला लागली. मुक्ताईने छिद्रातून पाहिलं. रोज अमृताचा वर्षाव करणारे डोळे आज अश्रू ढाळत होते आणि रोज कमळासारखा प्रफुल्लित चेहरा आज सुकून गेला. वाईट वाटलं मोठं मुक्ताईला. काय करावं काही कळे ना, काही समजे ना. अहो, त्या गोपाळ निळकंठ दांडेकरांनी असं लिहिलंय, ते म्हणतात कधी फार चांगलं चरित्र आहे महाराज, ते फार सुंदर, अगदी प्रत्येक पोरांना वाचायला द्यावा असं. 8वीच्या आत 10वीच्या आत पोरांना फार गोड त्यांचे शब्द आहेत. ते असं म्हणतात, माऊली रागावले म्हणजे काय झालं? पेटू नये पण हिमालय पेटला, कोण शांत करी? ते असं म्हणतात की माऊली रागावले म्हणजे होऊ नये, खवळू नये, पण समुद्र खवळला. माऊली म्हणजे समुद्र आहे. ज्ञानाचा कधी समुद्र खवळला तर कुणी शांत करायला पाहिजे, तेवढी मोठी ताकद पाहिजे. तेवढी मोठी ताकद म्हणजे मुक्ताई. आणि त्या मुक्ताईने वडील बंधूची उद्विग्नता जावी,
वडील बंधू परत समाजात यावा, लोकांना चांगला मार्ग मोठ्या भावाने ज्ञानादादाने दाखवावा. काय प्रसंग महाराज, माऊली त्या दिवशी आले नसते तर इथं कीर्तन नसतं ना, शिबिर नसतं ना. आपला बाप तिथं ताटी लावून बसला होता. बाप ज्ञानेश्वर समाधीस्थ ना. बाप जर समाजापासून जर त्या दिवशी फारकत घेत होता तर आपली काय ताकद होती बरं की समाजात जायची? शक्य नव्हतं, ते जमतच नव्हतं, ते जमलंच नसतं. त्या दिवशी मुक्ताईने त्या छिद्रातून पाहिलं आणि मुक्ताईने वडील बंधूची समजूत 11 अभंगांनी घातली. 11, त्याला ताटीचे अभंग म्हणतो वारकरी. आणि त्या 11 अभंगांना 11चे 11 अभंगांचा विषय एक आहे, ताटी उघडा ज्ञानेश्वरा. त्या 11 अभंगापैकी पहिल्या क्रमांकाचा अभंग आपण सेवेकरता निवडलाय. योगी पावन मनाचा. माऊली तुम्ही योगी आहात, योगी आहात. छोटी बहीण सांगते, मोठा भाऊ ऐकतो. स्त्री सांगते आणि पुरुष ऐकतो. वारकरी संप्रदाय याला म्हणतात बरं का, याला वारकरीच. लोकांना काय बोलतात हो, अभ्यास नाही, व्हॉट्सअप सोडून दुसरं काही वाचायचं नाही, तेवढाच ग्रंथ वाचायचा. फार जर थोडा शिकला तर फेसबुक, आणि लय हायर एज्युकेटेड म्हणजे इंस्टा. तेवढंच ज्ञान सगळं उसनं, वाचायचं नाही, कुठल्या ग्रंथात तपास नाही, कुठं अध्ययन नाही, काय नाही. आणि कीर्तनकार दिसला का, देव पाहिला का, कुठं मिळत असतो तो? फेसबुकवर मिळत असतो, फेसबुकवर. 2 तर पुस्तकं वाचले की नाही पाहिजे, 4 तर श्लोक पाठ पाहिजे की नाही हो. हा, कोणाचे एक वर्षभर तर ऐकलं पाहिजे की नाही चांगल्या माणसाचं, मग प्रश्न विचारावे. मग प्रश्न माणसं म्हणतो वारकरी संप्रदाय म्हणजे फार जुना संप्रदाय, जुनाट संप्रदाय. स्त्रीला प्राधान्य नाही, स्त्रीची कायम गळचेपी करणारा संप्रदाय. एक तर कसं आहे, भारतात बोलायचं फार स्वातंत्र्य आहे, भाषण स्वातंत्र्य. मी विनोद वाचला होता, दीपक महाराज म्हणजे काय झालं, एक अमेरिकेतून कुत्रं भारतात आलं तर इथले कुत्रे स्वागताला गेले. आता कशी आपली परंपरा आहे ना, स्वागत तर जंगी झालं पाहिजे. इथले कुत्रे त्याच्या स्वागताला गेले. तर एका कुत्र्याने ते पुष्पगुच्छ, बुके म्हणतात त्याला, बुके, तो बुके त्याला दिला, हार घातला आणि त्याची जंगी मिरवणूक निघाली. अमेरिकेतून आला होता कुत्रा तो. तर इथल्या कुत्र्यांनी त्याला विचारलं किती दिवसांसाठी आलास? त्यांनी सांगितलं नाही नाही, आता मी भारतातच राहीन म्हणतो, इथंच सेटल व्हायचं. तर इथल्या कुत्र्यांनी विचारलं काय अडचण आहे तुला? अमेरिकेत खायला काय पिझ्झा बर्गर, फिरायला एवढे भारी रस्ते, सगळ्यात जास्त GDP असलेला देश, दरडोई उत्पन्न सगळ्यात जास्त, तुला भारतात सेटल व्हायचे, काय अडचण आहे अमेरिकेमध्ये? तर त्या आलेल्या कुत्र्यांनी सांगितलं होतं तिथं एक मोठी अडचण आहे, तिथं सगळं चांगलं आहे, फक्त तिथं वाटेल ते भुगता येत नाही, इथं लय भारी काम आहे. इथं म्हणजे पाहायचंच नाही बा आपला काय अधिकार आहे, आपण किती शिकलो, काय बा आपलं अध्ययन किती, काय काय तपासत नाही काही. मी का सांगतो ऐका पोरांनो, तुम्हाला जर कोणी विचारलं भविष्यात की तुझ्या कपाळावर गंध आहे, तुझ्या कपाळावर बुक्का आहे, गळ्यात माळ आहे, म्हणजे तू वारकरी असतो, त्याला सांगायचं हो वारकरी. मग तुझा वारकरी संप्रदाय फार जुनाट आहे रे, त्याच्यात स्त्रियांना स्थान नाही, स्त्रियांची गळचेपी केली जाते. तर त्याला एकच उत्तर द्यायचं पोरांनो, त्याला म्हणायचं मला इतकंच माहिती आहे की छोटी बहीण सांगते जी स्त्री आहे आणि ऐकतो पुरुष आहे आणि ऐकणारा मोठा आहे, एवढ्यात तो गपगार होईल. ध्यानात ठेवायचं फक्त, ध्यानात. छोटी मुक्ताई सांगते आणि मोठा भाऊ पुरुष ऐकतो. आणि त्या 11 अभंगाचं मूल्य किती, किंमत किती, व्हॅल्यू किती, जर असं कोणी मला विचारेल तर माझ्यासारखा वारकरी पटकन उत्तर देईल, प्राणापेक्षा जास्त, प्राणापेक्षा जास्त. योगी पावन मनाचा. मुक्ताई म्हणते माऊली तुम्ही नुसते योगी नाही तर पावन मनाची योगी. नुसता योगी म्हणजे कपड्याचा योगी. कपडेही चांगले असणं गरजेचं आहे बरं का, शालीन कपडे असावे, चांगले अंगभर कपडे असावे, पुरुष असो नाही तर स्त्री असो, शालीन चांगले भरपूर कपडे असावे. पण नुसता कपड्याचा योगी, गंधाचा योगी. आपण कधी कधी म्हणतो आता मी कीर्तनाला चाललो म्हणून तू वाचलास, उद्या भेट, मग तुला सांगतो मी बरमुडा T-शर्टवर असलं ना मग भेट. तर कपड्याने आपल्याला चांगलं वागणं शिकवलं तर चांगली गोष्ट आहे, पण त्यापेक्षा मनाचाच योगी, ज्याला माऊली म्हणतात अनाक्रोश क्षमा, मनापासूनच एखाद्याचा राग न येणं, त्याला म्हणायचं अनाक्रोश क्षमा. माऊली आपण नुसते योगी नाही, पावन मनाची योगी. योगी पावन मनाचा, साहे अपराध जनाचा. मोरारी बापूंचं वाक्य सह लेता है वो संत बन जाता है. सहन करतो तो संत होतो. तुका म्हणे तोची संत सोशी जगाचे आघात,
सोशी जगाचे आघात सोशी जगाचे आघात रोज संत सोसे जगाचे आघात सोसे जगाचे आघात सोसे जगाचे आघात संत सोसे जगाचे आघात सोसे जगाचे आघात सोसे जगाचे आघात साहे अपराध जनाचा. आपल्या वडील बंधूला आणखी शिकवण मुक्ताई पुढे देत आहेत. पुढे मुक्ताईने एक दृष्टांत दिलाय. मुक्ताई म्हणतात, माऊली जगाने भडका व्हावं, साधूने भडक्यात जाणारं पाणी व्हावं. आपण संत आहात, विसरलात काय? दृष्टांत देऊन शिकवण अभंगाच्या दुसऱ्या चरणात. विश्व रागे झाले वंदी 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 विश्व रागे झाले शांती सुखे व्हावे पाणी शांती सुखे व्हावे पाणी विश्व रागे वंदी विश्व रागे झाले वंदी हा शांती सुखे व्हावे पाणी शांती सुखे व्हावे पाणी विश्व रागे झाले वंदी विश्व रागे झाले विश्व रागे झाले वन्ही. विश्व म्हणजे जग, रागे म्हणजे क्रोधाने, वन्ही म्हणजे भडका, पेट, वनवा. जगाने वनवा व्हावं, जगाने पेट, जगाने भांडणं करावे, जगाने अशांत वातावरण करावं. स्वाभाविकच आहे, जगाचा स्वभाव आहे, जगाचा स्वभाव आहे की नाही? आपण आहोत तिथं परिस्थिती शांत नाही राहिली पाहिजे, काहींची इच्छा असते है की नाही? एक जण टपरीवर गेला आणि सिगारेट विकत घेतली त्याने, सिगारेट. तर टपरीवाल्याला सांगितलं माचीस दे पेटवायला. त्यांनी सांगितलं माचीस संपली कडे. म्हटले मग पेटवायची कशी काय? तर त्यांनी सांगितलं काळजी करू नको, ते समोर माणूस दिसतं का रस्त्यावर? म्हटले दिसतं. मग जा त्याच्या जिभेवर ठेव, पेटेल सिगारेट. त्या टपरीवाल्याने सांगितल्यानंतर त्या गिरायकांनी सांगितलं जिभेनं कुठं सिगारेट पेटेल? त्यांनी सांगितलं काळजी करू नको, त्याची जीभ अशी, त्याच्या जिभेनं आमचं अख्खं गाव पेटवलंय, अजून शांत. 15 वर्ष तर होऊन गेल्या, अजून शांत नाही. मित्र मित्राला विचारत होते, म्हणे दारूने खोकला जातो म्हणतात खरे, दारूने खोकला जातो म्हणतात खरे. तर त्यांनी सांगितलं जाणार. म्हणजे एवढ्या कॉन्फिडन्सने कसं काय जाणार? माझी 50 एकर जमीन गेली तर खोकला जायला एवढा काही महाग नाही. जगाने भडका पेट व्हावं, भांडणं करावे, अशांत वातावरण करावं. साधूने मात्र तिथं पाणी व्हावं. पाण्याचे काही गुणधर्म आहे. पाण्याचा पहिला गुणधर्म आहे, पाणी कुठल्याही रंगाचं लगेच होतं. पाणी तेरा कबीर महाराजांना त्याने उत्तर दिलं, जिसमें मिल जाए वैसे. पाण्याचा दुसरा गुणधर्म आहे, पाणी कोणत्याही आकाराचं लगेच होतं. त्याचा ॲटिट्यूड नाही की बाबा आता गोल होतो, आता तांब्यात भरतोस, आता चौकोनी बाटलीत भरतोस, आता खड्ड्यात. ते ज्या उपाधीमध्ये जाईल, ज्या परिमाणात जाईल ते तसं होतं. ते चौकोनी भांड्यात गेलं तर चौकोनी, गोल अजिबात ॲडजस्ट व्हायला त्याला वेळ लागत नाही. तसं माणसाने हा पाण्याचा गुणधर्म घेण्यासारखा आहे, कुठेही ॲडजस्ट व्हावं. समयासी सादर भावे देव ठेविला तैसे राहावे. कधी पालखीत, एसी गाडीत, कधी वाळूच्या डंपर मध्ये, काय करणार? समयासी सादर भावे, सावता महाराजांचा भाव. समयासी
सादर भावे. पाण्याचा आणखी एक गुणधर्म आहे, खालारा धावे पाणी, पाणी खाली धावत. माळी जेवते नेले तेवते निवांतची ठेले. मालक जिकडं नेईल पाण्याचं असं म्हणणं नाही हा वाफा आधी भरीन तो ना, ते शेतकरी जिकडं नेईल तिकडं. पाण्याचा आणखी एक गुणधर्म आहे. माऊली म्हणतात पाणी कधी वशिलेबाजी करत नाही. अलीकडचा खड्डा भरायचा, मधला ठेवायचा आणि डायरेक्ट पलीकडचा भरायचा, अशी वशिलेबाजी पाण्याकडे नाही. निम्न भरली या उने पाणी ढळोची नेहने, तैसा श्रांता तोषोनी जाय सामोरिया. नेत्यांनी शिकण्यासारखं आहे. नेत्यांनी दिशा ठरवावी योजनेची, पण योजनेची एकदा दिशा ठरवली की मग मात्र सगळे खड्डे भरतच जावे, आहे की नाही. ही तुमची प्रवरा माई आहे. कधी मराठवाड्यातच जाते ना, मुळा जाते, मुळा आहे. जर पाणी इथं वरती डॅम असेल ना एखादा, पाणी जर लागलं पाहिजे खाली दुष्काळी भागांना, जर सोडलं तर डायरेक्ट उडी मारून पोहोचते का. ते खड्डे रस्त्यातले सगळे खड्डे भरत निघते. समाजातली करती माणसं जी आहेत, पदावरची जी माणसं आहेत, त्यांनी शिकावं. दिशा ठरवा तुम्ही, तुमच्या नातेवाईकाकडे योजना न्या, काही म्हणणं नाही, पण मग रस्त्यात जे खड्डे लागतील तिथं भरा कमीत कमी. डायरेक्ट नातेवाईकाच्या घरात पाण्यासारखं शिकावं. माऊलींचं म्हणणे माझं नाही. निम्न भरली या उने पाणी ढळो चिनेने. त्याशिवाय ते ढळत नाही, खड्डा भरत नाही तोपर्यंत वशिलेबाजी नाही. पाणी ढळो चिनेने तैसा श्रांता तोषोनी जाय सामोरिया. पण पाण्याचा सगळ्यात मोठा गुणधर्म आहे, कितीही भडक्यात पाणी पोहोचलं की भडका शांत करतं. साधूनी तसं असावं. संती सुखे व्हावे पाणी. समर्थांच्या जीवनातला एक प्रसंग आहे. आमच्या जोग महाराजांच्या जीवनातला एक प्रसंग आहे. जोग महाराजांना एका माणसाने फार शिव्या दिल्या, खूप शिव्या दिल्या, खूप शिव्या. त्यांचे एक सेवक होते मारुतीबा म्हणून. तो घरी आल्यावर ते तोंडाला फेस येवस तर त्याने शिव्या दिल्या. जोग महाराज ते पैलवान होते. म्हटलं असतं तर पार त्याचा काडामोडा करून पार फेकून पार शेकोटी केली असती त्याची. पण ते काहीच बोलले नाही, ते काहीच बोलले नाही. त्यांचे सेवक होते, त्यांचा एक विद्यार्थी होता मारुती महाराज म्हणून. तर ते बुवांना जोग महाराजांना बुवा म्हणायचे. ते म्हणले बुवा त्या माणसाने तुम्हाला इतक्या शिव्या दिल्या. तर आमचे जोग महाराज म्हटले कधी दिल्या. अरे जर आपण घेतल्याच नाही मारुती तर त्याने दिल्या कशा काय. आपण घ्याव्या मग तो देत असतो. एखादी वस्तू आपण जर नाही म्हटलो तर ती कोणाकडे राहत असते, देणाऱ्याकडे. मग ते त्याच्याकडेच राहिल्या. तुला जर विश्वास नसेल की ते त्याच्याकडेच राहिल्या तर उद्या भेट घे, तुला कळतील की त्याच्याकडे अजूनही त्या आहेत म्हणून. इतकं शांत असावं. समर्थ रामदास स्वामींच्या जीवनातला प्रसंग आहे. सगळे संत आहेत आणि सगळे आपल्याला पूज्य आहेत. रामदास स्वामी सुद्धा. जातीवाद आपण जर डोक्यात भरून घेतलं तर वाटोळ होईल महाराज एवढ्या सुंदर महाराष्ट्राचं. सगळे संत आहेत. रामदास स्वामी सुद्धा संत आहेत. विठाला विठाला हाताने शांत मनाला आपण काडी लावून घेऊ नये. हाताला व्हॉट्सॲपवरचं सगळं खरं नसतं. व्हॉट्सॲपवरचा राजकारणी लोक कायम हे पेटत ठेवणार. त्यांचा तो पिंड आहे, त्यांचं ते भांडवल आहे महाराज, जातीवाद है की. रामदास स्वामी संत आहेत. ते काय झालं, झोळी भिक्षा मागण्यासाठी म्हणून आले ते एका घरी. नवरा बायकोचं भांडण झालेलं होतं, नवरा बायकोचं. आणि ते हे नेमके त्यांच्याच घरी गेले रामदास स्वामी. आतमध्ये ती बाई घमेल्यामध्ये नवऱ्याशी भांडण झालं. मग काहीतरी काम काढायचं म्हणून माती टाकली, त्यात पाणी टाकलं, कालवलं, कुडाच्या भिंती सारवायला सुरुवात केली. तेवढ्याच समर्थांनी आवाज दिला भिक्षाम देही. हिला राग काढायला कोणतरी भेटलं. आपण कोणावर तरी राग काढत असतो नाही का. म्हणजे मम्मीनं मारलं तर कमीत कमी बाहेर बसलेल्या कुत्र्याला तरी दगड मारतच असतो आपण, आहे का नाही. कोणावर तरी राग काढायचा म्हणून भेटला कोण, तर हा भिक्षेकरी. बाहेर आली ती बाई, सारवत होती, हातात तो कपडा होता. काय म्हटलं जायचं त्या कपड्याला वर? काय? पोतेरा, पोचारा, पोचारा, पोचारा. नवीन शब्द ऍड झाला, पोचारा. मराठी फार श्रीमंत भाषा आहे. एका शब्दाला, एका वस्तूला एक नावच नाही. त्या गोधडीला एवढे शब्द सापडले मला. काही ठिकाणी गोधडी म्हणतात,
काही ठिकाणी तिला दमकोंडी म्हणतात. तोंडावर घेतली दम कोंडतो ना माणसाचा, दमकोंडी म्हणतात. झावर म्हणतात खानदेशात, वाकळ म्हणतात. मोडक्या त्या बाजावरी वाकळाच्या शेजा, वाकळ म्हणतात काही ठिकाणी. सगळ्यात विचित्र शब्द ते आंध्र प्रदेशात ऐकायला मिळाला, चंपवती म्हणतात गोधडीला. मला माहित नव्हतं. थंडीचे दिवस मुक्काम होता, ल्हासा म्हणून गाव आहे. कीर्तनाला गेलो, ट्रेननी लांब येते. आणि कार्यकर्त्याने मला विचारलं, महाराज थंडी आहे, मुक्काम आहे? म्हटलं मुक्काम आहे. मग या घरात व्यवस्था आहे? म्हटलं ठीक आहे. मला काय माहिती गोधडीला चंपवती म्हणतात. त्याने मला विचारलं, महाराज ब्लँकेटच लागेल का चंपवती चालेल? त्याच्याकडे 5 मिनिटं तुम्ही पाहतच नाही. ब्लँकेटच लागेल का चंपवती चालेल? त्याला मी विचारायचं, मुलं किती आहेत तुम्हाला? तो नाही, ते जाऊ द्या, ते आधी चंपवतीचं कन्फर्म करू. म्हटलं रात्री जावं का काय कोणाच ठाऊक, पण निघून. मी त्याला विचारलं, तुमची नोकरी काय? ते तात्यांचं गोपालन केंद्र आहे आपल्या करवडीला, कराड तालुक्यामध्ये. त्यांनी कीर्तनाला बोलावलं तात्यांनी. ते संध्याकाळी जेवत नव्हते, ते लवकर जेवून घ्यायचे. मला उशीर झाला. ते असे बसले होते. ती बाई वाढायची, ती म्हणायची वाईस घ्या की. वाईस म्हणजे थोडं. आणि मला वाटायचं वाईस म्हणजे काही पदार्थ आहे का काय कोणास. तर म्हणलं आपल्या ताटात भाजी पोळी भात आहे, तर वाईच काही वाढलेलं दिसत नाही. तर त्या बाईला मी म्हटलो वाईच आणा थोडं. तिने भाजी आणली, म्हणून भाजी भरपूर आहे, वाईच आणा. तिने पोळी आणली, म्हणून पोळी भरपूर, वाईच आणा. तिने असं पाहिलं होतं जणू याचा काही आटा बिटा ढिला आहे का काय कोणास. काय काय म्हटले तुम्ही? काय पोता पोचारा 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 तिच्या हातात. आणि समर्थांनी सांगितलं, माई भिक्षा वाढ. म्हणले भीक मागायला लाज नाही का वाटत? माई भीक नाही, ही भिक्षा आहे. भीक पोटासाठी असते, भिक्षा धर्मासाठी असते. भिक्षा मागण्याचा अधिकार फक्त ब्रह्मचार्याला आणि संन्यासाला आहे. भीक कोणी मागू शकतो आपत स्थितीत असणार. तुम्हाला सांगू नको जा, मी वाढणार नाही. म्हटले मी घेतल्याशिवाय देणार नाही, मी घेतल्याशिवाय जाणार नाही. राग माणसाकडून काय करून घेणार नाही. रागाच्या भरात तिने ते कपडा, तो पोचारा, तोच वाढला. समर्थ आपल्या झऱ्यावर आले, आश्रमाच्या काठी असणारा झरा, तो कपडा धुतला. कॉटनचे कपडे कामाला येतात. आमचे कपडे फाटले तरी गाडी पुसायचे तरी कामाला येतात. ही शाली बिली देण्याची पद्धत आहे. काय काय कामाच्याच नाही, घाम पुसायच्या सुद्धा कामाच्या नाही गड्या. कायच हा पोचारा होत नाही, घाम पुस. आज आणली असेल नितीन महाराजांनी, न्यावी लागेल. आता काही इलाज नाही, नेईन मी आजच्या दिवस. पण तुम्हाला सांगतो खरंच उपयोग नाही गाड्या त्याचा. तुम्ही देऊच नका, काहीच देऊ नका. लग्नामध्ये फेटे देता आणि तुम्ही काहीच देऊ नका. पण जर द्यायचंच असेल ते कॉटनचा रुमाल द्या ना, होलसेलमध्ये 10 रुपयाला मिळतो. वापरतील की नाही लोक? वापरत. काय तो एवढा मोठाला फेटा, त्याची 80 रुपये किंमत. हां, तो बांधायला 10 रुपयावाला माणूस, पुन्हा त्याला 10 रुपये द्यावे लागतात. म्हणजे 90 रुपयाला जातो तो फेटा. काय उपयोग आहे बरं त्याचा? काहीच उपयोग नाही त्याचा, काहीच उपयोग नाही त्याचा. कॉटनचे कपडे कामाला येतात. झऱ्यामध्ये तो धुतला, वाळवला, त्याच्या चिंध्या केल्या, वाती वळल्या. त्याच गावच्या राम मंदिरात संध्याकाळी समर्थ गेले, निरांजनीत वाती ठेवल्या. रामप्रभूंचा गाभारा, मंदिर रामप्रभूंचं होतं, चाफळला, उजळून निघाला. ती बाई संध्याकाळी रागाचा पारा उतरला, आली त्याच मंदिरात देवाची माफी मागायला आली की सकाळी एका भिक्षेकऱ्याचा अपमान केला आपण, राग नवऱ्यावरचा होता. त्याच गावच्या राम मंदिरात आली, तिला तोच भिक्षेकरी दिसला, पाया पडली. माणूस राग करण्यासाठी जन्माला आलेला नाही, म्हणून 24 तास राग करणं अशक्य आहे, 24 तास शांतता शक्य आहे. माणसाचा जन्म बडबड करण्यासाठी नाही, म्हणून 24 तास बडबड शक्य नाही, मौन शक्य आहे. माणसाचा जन्म खाण्यासाठी नाही, म्हणून मनुष्य 24 तास खाऊ शकत नाही. उपवास 24 तास शक्य आहे. जे तुम्ही 24 तास करू शकत नाही त्यासाठी आपला जन्म नाही, हा सिद्धांत आहे आणि महात्मा गांधींचा आहे. जे तुम्ही 24 तास करू शकत नाही त्यासाठी तुमचा जन्म नाही, जन्म नाही. तेवढा प्रसंग असतो, तेवढा सांभाळायचा असतो, पुढं जीवन आपलं असतं. पहा, तुकाराम महाराजांचा एक अभंग आहे, त्याचं चरण आहे, तुका आली उर्मीस आहे, तुका म्हणे थोडे आहे. तेवढी उर्मी सहन करायची असते. कोविडचा काळ होता, लॉकडाऊन होता, कीर्तनं बंद होते आणि मी नाशिक रोड जेलमध्ये गेलो होतो. नाशिकला जेलमध्ये गेलो होतो मी कोविडच्या काळामध्ये. मी प्रवचन करायला गेलो होतो. प्रवचन शनिवारी कैद्यांसाठी प्रवचन असतात तिथं. ते परळीचे मुंडे साहेब म्हणून त्यांनी बोलावलं मला, की जेलर होते, 2 महिने त्यांची रिटायरमेंटचे बाकी. मी अर्धा तास बोललो ना, अर्धा तास माईक कैद्यांना दिला. तर प्रत्येकाच्या डोळ्यात पाणी होतं आणि प्रत्येक कैद्याचं एकच म्हणणं होतं, तेवढं सहन केलं असतं तेवढा क्षण. तर आज
इथं नसतो. एक क्षण असतो नाही का तेवढा, रागाचा क्षण, क्रोधाचा क्षण, कामाचा क्षण, लोभाचा क्षण, मत्सराचा क्षण, ईर्षेचा क्षण, तेवढा सहन केला की जीवन आपलं असतं. तेवढा सहन करायचा असतो. पण तिच्याच्याने तो सहन नाही झाला. रागात तो कपडा वाढला. पण परत संध्याकाळी भेट झाल्यावर माफी मागत होती की महाराज चुकलं बरं, महाराज चुकलं बरं. तो कपडा वाढला. समर्थांनी सांगितलं पण मी त्याच्या वाती वाढल्या. महाराज फार चुकलं, इतक्या शिव्या दिल्या. काही लोकांच्या शिव्याही फार पाठ असतात बरं, कुठून आणतात काय माहिती. 2 तास भांडतील पण एक शिवी डबल देणार नाही. पाठा व्हरायटी तेवढी राहते, कलेक्शन आहे की नाही. इतक्या शिव्या दिल्या. समर्थांनी सांगितलं माई तू दिलेल्या शिव्या सुद्धा वाया नाही घालवल्या. शिव्यातली अक्षरं उलटी पालटी केली, ओवी तयार झाली. शिव्यात अक्षरं असतात आणि ओवीत काय असतं बरं? ओवीत अक्षर. मराठीत किती अक्षर आहेत रे? मराठीची मुळाक्षरं किती आहेत? 12 खडी नाही, स्वर नाही, व्यंजन नाही, सगळी मिळून किती आहेत? 52 आहेत. अ पासून ज्ञ-पर्यंत. इंग्रजी थोडी गरीब आहे. इंग्रजी 26च अक्षर आहे फक्त. A to Z. ए फॉर ॲपलला सुरू होते, फळापासून सुरू होते. झेड फॉर जेब्रा म्हणून जनावरापर्यंत आणते इंग्लिश, इंग्रजी. मोठी भाषा शिका जरूर. इंग्लिश मिडियमला तुम्ही असाल, जगाची भाषा आहे. पण मराठीबाबत आदर बाळगा, कारण ती आईला सुरू होते. ज्ञ म्हणून ज्ञानेश्वर माऊलींपर्यंत घेऊन जाते. माझा मराठाची बोल कौतुके, अमृता तेही पैजा जिंके. ऐसी अक्षरे रसिकत्वे मेळविले. ये मराठीची नगरी, ब्रह्मविद्येचा सुकाळू करी. अक्षर उलटी पालटी केली, शिव्यांची ओवी झाली, ओवी झाली. माझ्या ग्रंथाला दासबोधाला ती कामी आली. एवढं शांत असावं साधूनी, एवढं शांत असावं. संती सुखे व्हावे पाणी. एकदा भजन करू, पण निवृत्तीनाथ महाराजांचं भजन करू. आमच्या फडावरचा नियम आहे, सरळ वरती हात करा. भजनाचे शब्द आहेत निवृत्ती राया, निवृत्ती राया सोपान मुक्ताबाई ज्ञान सखया. परत एकदा सांगतो, निवृत्ती राया, निवृत्ती राया सोपान मुक्ताबाई ज्ञान सखया. 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 निवृत्ती राया, निवृत्ती राया सोपान मुक्ताबाई ज्ञान सखया.
शब्द शास्त्रे झाले क्लेश शास्त्रे झाले क्लेश शास्त्रे झाले क्लेश मानवा उपदेश संती मानवा उपदेश विश्वरागे घालवणी विश्वरागे घालवणी संती मानवा उपदेश ज्ञानेश्वर कोणी जर कठोर बोललं तर ते आपल्या भल्यासाठी आहे, असं मानणं म्हणजे संतत्व आहे. शब्द शस्त्रे झाले क्लेश. कोणी जर कठोर बोललं, कठोर खरं बोलू नये. अनुद्वेग क्रम वाक्यम सत्यम प्रियम हितम चेत साचा आणि मवाळ मी तुले आणि रसाळ. पण कोणी जर कठोर बोललं तर ते आपल्या भल्यासाठी आहे, ते आपल्या चांगल्यासाठी आहे असं मानून घ्यावं. शब्द शस्त्रे झाले क्लेश. वेळ संपली आपली. एक दृष्टांत छत्रपतींच्या जीवनातला आहे. संतवीर बंडाता त्यांच्या कीर्तनात ऐकलेला आहे. मिर्झा राजे जयसिंग चालून आला आणि छत्रपतींनी पत्र पाठवलं मिर्झा राजे जयसिंग की राजे तुम्ही सुद्धा हिंदू आहात, मी पण हिंदू आहे. तुम्ही भगवान शंकराचे भक्त, मी पण भगवान शंकर. आपण दोघे एकत्र आलो तर औरंगजेबाला पळती भुई थोडी करू. पण तो बाटलेलाच होता. फक्त आपलं कपाळावर गंध लावून कुठं माणूस धार्मिक होत असतो का महाराज? त्यांनी सांगितलं नाही नाही ते शक्य नाही. मी वफादार आहे, मी वफादार आहे औरंगजेबाचं. त्या युद्धामध्ये छत्रपतींनी माघार घेतली. तुम्ही कधी चिंतन करा छत्रपतींच्या जीवनाचं. शाहिस्ते खान मिर्झा राजे जयसिंगापेक्षा जास्त पराक्रमी आहे, जास्त अनुभवी, पण हारलाय तो. अफजल खान मिर्झा राजे जयसिंगापेक्षा जास्त पराक्रमी, छत्रपतींपुढे मारला गेलाय. मिर्झा राजे जयसिंगापुढे छत्रपतींनी का माघार घेतली बरं? का छत्रपती तिथं कमी पडले? त्याचं कारण असं असतं महाराज. त्याचं कारण जेव्हा आपला माणूस दुखावत असतो ना, आपला माणूस आपला, तेव्हा दुःख जास्त होत असतं. एक कविता मी कधीतरी ऐकली होती हिंदीतली. पत्थर तो हजारों ने मुझे मारी लेकिन जो सबसे गहरा लगा वो दोस्त ने मारा है. म्हणजे हजारो लोकांनी दगड मारली पण मित्राने एक मारला तो मात्र अजून दुखतोय, कारण तो मित्राने मारलेला, कारण तो आपल्याने मारलेला. आम्हाला एक श्लोक होता बरं का, BA ला मला संस्कृत विषय होता, पण आठवणीत नाही राहिला श्लोक, पण अर्थ आठवणीत आहे. चाणक्याचा आहे. एक माणूस लाकडं तोडण्यासाठी जंगलात शिरला, हातात कुऱ्हाड आहे, तर झाडांना वाचा फुटली. ते झाडं म्हणू लागले की वाईट या माणसाचं वाटत नाही, तो माणूसच आहे ना, आपण झाड आहे. फरक आहे. तो तोडणार आहे आपल्याला दुःख याचं नाही, दुःख याचं पण नाही की कुऱ्हाड आपल्यावर चालणार आहे. कुऱ्हाड लोखंडाची, आपण झाडं आहोत, लाकडाची आहोत. वाईट वाटतंय कुऱ्हाडीच्या मागे लावलेल्या. शाहिस्ते खानाचं वाईट वाटत नाही, कारण तो परकी आहे, तुर्क आहे, तो तुर्कस्तानातून आलेला आहे. अफजल खानाचं वाईट वाटत नाही, तो काबूलचा आहे, अफगाणिस्तानचा आहे. तो वाईट वाटतं मिर्झा राजे जयसिंगाचं, आपल्या माणसाचं. म्हणून माघार आहे. म्हणून शाहिस्ते खाना पुढे माघार नाही. म्हणून अफजल खाना फक्त मिर्झा राजे, कारण तो आपला आहे, आपला आहे. 10ची कलम होते, आपल्याला माहिती आहे, इतिहास काही मला सांगायचं नाही. त्यातलं एक कलम होतं औरंगजेबाच्या 50व्या वाढदिवसा निमित्त छत्रपतींनी थांबायचं. अपमान झाला, सहन केला नाही. इतिहासक उगी पानं काळे करत बसतात. खरं आहे का? योग्य आहे का छत्रपतींनी अपमान न सहन करायचा? पण महाराज असे
माणसाने तेज गमावलं आणि बदल्यात काहीही कमावलं तर तो माणूस तोट्यात आहे. काय माणसं म्हणतात तुमचा स्वभाव थोडा लय कडक आहे. मी म्हणतो तेज कशाला गमवायचं, काय देणार, जग एवढं भिकारी आहे, काय देणार आहे उगी जगापुढे तेज गमवायचं आणि काय कमवायचं, काय कमवायचं, बिल्डिंग कशासाठी ती, काय करायचं ती बिल्डिंग कमवून, काय बँक बॅलन्स कमवायचा समजा, तेज गहाण ठेवायचं आणि बँक काय करणार, काय करायचं ते पैशांचं, तरी भाकरीच खायची की नाही, भाकरीच खायची किती कमावलं, मग तेज गमवायचं कशासाठी. छत्रपती येते काहीही कमावलं आणि जर तेज गमावलं तर तोट्यात आहे माणूस, तोट्यात आहे, बिलकुल तोट्यात आहे. छत्रपतींनी ते नाही केलं, कैदेत सापडले, निसटले 99व्या दिवशी, 66 दिवसांचा प्रवास करून आले, स्वराज्यातल्या छत्रपतींच्या पहिल्या गावात, स्वतःचं स्वराज्य पहिल्या गावात शिरले. संन्याशी वेश धारण केलेला होता, एक सैनिक सोबत होता, तोही संन्याशी एका म्हातारीच्या घरात शिरले आणि तिला सांगितलं मी संन्याशी वृंदावनला चाललोय, आमटी भात पाहिजे. तिने आमटी भात केला. छत्रपतींपुढे केळीचं पान वाढलं, भात वाढला, आमटी वाढली नाही. तिने सांगितलं घे या पात्रावरती आमटी घे आणि कर पोरात जेवायला सुरुवात. ती म्हातारी गरीब गरीब, तर छत्रपतींना थोडी अडचण पडली, पात्राकडे पाहू लागली. तर त्या म्हातारीने गंमत केली, तिने सांगितलं तुला वाढली आहे ना वाटी मी पात्रावर, त्या वाटीत आमटी घे. आता भातच वाढलेला होता, फक्त वाटी नव्हतीच त्याच्या. तर छत्रपती हसले संन्याशाच्या वेशात, तिला माहिती नाही राजे. छत्रपतींनीच कुठं वाटी वाढली आहे तू. ती म्हातारी समोर आली, तिने काय केलं, भाताला खड्ड केलं, भाताला. म्हटलं ही काय वाटी, ऐकून ठेवा तुम्ही, लगेच तुम्हाला आता लगेच कामाला येईल की लगेच, आता लगेच डेमो. पण ती उठता उठता एक वाक्य बोलली, ती म्हटली की तुला सुद्धा आमच्या राजासारखं काही कळत नाही. आणि राजा म्हणजे राज्य होतं छत्रपतींच. छत्रपती विचारात पडले, जेवले, हात धुतला, तिने टॉवेल नव्हता तिच्याकडे, पदर समोर केला, पदराला पुसल्यासारखं केलं. मासाहेबांची आठवण झाली, डोळ्याच्या कडा पाणावल्या. निघताना विचारलं तुझ्या राजाला काही कळत नाही म्हणते, कस काय. म्हणले तेच तर, मी जसं भाताला खड्ड केलं, भात उंच केला, आमटी डाळ व्हायची थांबली, तसं जर आमच्या राजाने प्रत्येक किल्ल्याची तटबंदी उंच केली असती तर मिर्झा राजे जयसिंगापुढे माघार. आता राजांनी जर त्यावेळेस मला शिकवते मला शिकवते असं जर म्हटलं असतं तर इथं आज चरित्र आलं नसतं ना त्यांचं. झुरिच नावाच्या शहरामध्ये जगातले 400 किल्ले प्रदर्शनासाठी मांडले गेले आणि 63 जगप्रसिद्ध इंजिनियर लोकांनी 400 किल्ल्यांचं निरीक्षण केलं. त्या 63 पैकी 51 मतं, 400 किल्ले चीनचे, भारताचा जिंजी चित्तोडगड होता त्या प्रदर्शनामध्ये, 400 किल्ले आणि इंजिनियर लोक 63, जगातले उत्कृष्ट. बरं, तर त्या 63 लोकांनी, त्या 63 लोकांपैकी निरीक्षण करून त्या इंजिनियर लोकांनी 51 मतं ज्या किल्ल्याला दिली, जगातले इंजिनियर 63 उत्कृष्ट, 51 मतं ज्या किल्ल्याला पडली, तो किल्ला होता छत्रपतींनी बांधलेला राजगड. राजगड. जेव्हा त्या म्हातारीकडून परत आले ना छत्रपती, सगळ्या औरंगजेबाशी तह केला, आदिलशहाशी तह केला, औरंगजेबाशी पण तह केला होता, निजामशहाशी पण. आणि त्या 1.5 वर्षाच्या काळात छत्रपतींनी सगळ्या किल्ल्यांना पत्र पाठवलं होतं आणि सांगितलं होतं तटबंदी दुपटीने उंचून घ्या, उंच करून घ्या. आणि हा उपदेश त्या म्हातारीचा होता. उपदेश त्या म्हातारी, संती मानावा उपदेश विश्वपट ब्रह्मदोरा, ताटी उघडा ज्ञानेश्वरा, ताटी उघडा ज्ञानेश्वरा. झालेली सेवा कोतुळेश्वर भगवंताच्या चरणी समर्पित करतो. आदरणीय श्री नितीन महाराज यांच्या मार्गदर्शनाने होणार हे शिबिर, त्यांच्या आयोजनाने, दत्ता महाराजांच्या मार्गदर्शनाने होणार हे शिबिर, आपली सर्वांची मोलाची साथ, सहकार्याची साथ नितीन महाराजांना या शिबिराला आहे. आणि कोणतंही धार्मिक काम होत असतं, आपण त्याच्यात सहभागी होणं हे आपलं भाग्य होत असतं. बस जातच असते, बस जाणारच असते, आपण प्रवास करायचा असतो. का असं म्हणायचं नाही नाही मी फसवलं कंडक्टरला, म्हणले काय तिकीट काढलं आणि गेलोच नाही, ते आपलं फसणं झालं. तसं एखादं उगी धार्मिक कार्य मी दिलेच नाही, मी केलंच नाही, ते आपलं फसणं होईल. तुम्ही मात्र भाग्यवान आहात कोतुळची ग्रामस्थ, तुम्ही ही जी बस निघाली यात प्रवास करत आहात, म्हणजे हा जो अध्यात्माचा प्रवास चालू आहे यामध्ये तनाने दान करत आहात, मनाने दान करत आहात, धनाने दान करत आहात. तुमच्या सगळ्यांचं मी खूप अभिनंदन करतो. नितीन महाराज, आदरणीय दीपक महाराज या निमित्ताने उपस्थित आहेत, आमचे मित्र आहेत, जीवलग आहेत, महाराष्ट्रात कीर्तनात नाव केलेलं आहे. पांडे महाराज आहेत,
कीर्तनकार युवा कीर्तनकार राजेंद्र महाराज सदगिरी या निमित्ताने उपस्थित आहे, आमचे सोमनाथ महाराज भोर या निमित्ताने, संकेत महाराज, विठ्ठल महाराज नेवासकर सर, आमचा ज्ञानू पापळ या निमित्ताने उपस्थित आहे. तुम्हा सगळ्यांना मी जे हरी करतो, नमस्कार करतो. ही सेवा देवाचरणी कोतळेश्वर महाराजांच्या चरणी समर्पित करतो आणि थांबतो. विठ्ठल जय जय विठ्ठल जय जय विठ्ठल विठ्ठल जय 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 विठ्ठल जय जय समापराध महाराज तो में समापराध महाराज तो